मुंबईमध्ये आज पर्यटन टाळा, घराबाहेर पडू नका, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन। मुंबईमध्ये ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वारे, झाडं पडझडीच्या घटना वाढण्याची शक्यता। मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 7 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती। सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मिसिंग लिंकवर पहाटे दरड कोसळली, सुरक्षेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरची वाहतूक पूर्णपणे बंद। सध्या दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। कर्जत लोणावळ्याच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस गाड्या रद्द। सोलापूरहून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील पुण्यातच थांबली। इंद्रायणीवरील 4ही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, थेट पुण्यामध्ये यावं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन, पालखी आळंदीतून पुण्यामध्ये आणली जाणार। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस। 4ही जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस। सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आजचा सलग 4था दिवस। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पालघर, रायगडच्या सर्व शाळा कॉलेजना सुट्टी। सर्व शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे विद्यापीठाचा निर्णय नवीन वेळापत्रकामध्ये लवकरच जाहीर होणार। वसई विरारमध्ये पावसाचा कहर, अनेक भागांना तळ्याचं स्वरूप। विरारमधील रेल्वे ट्रॅक सुद्धा पाण्याखाली। वसई ते पालघर डहाणू लोकल बंद। रोहा बाजारपेठ 3 ते 4 फूट पाण्याखाली, दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान। कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीवरील पूल वाहून गेला। अनेक पर्यटक अडकले, क्रेनच्या सहाय्यानं पर्यटकांची सुटका।